तर भावना आज मी तुम्हाला दाखवणार आहे संत श्री सेवालाल महाराजांची जयंती आमच्या गावात कशी साजरा होते। आज तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला भेटणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा बरं का। नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की। तर भावनो सर्वांना तर माहिती असेल 15 फेब्रुवारी रोजी आपले संत श्री सेवालाल महाराज जन्माला आले होते आणि आज पहिल्यांदा असं घडलं की संत श्री सेवालाल महाराजांची जयंती आणि आपली महाशिवरात्री सोबतच आली एकाच दिवशी। आज आपण पाहणार आहोत की संत श्री सेवालाल महाराजांची जयंती आमच्या गावात कशी साजरा करतात। स्टार्ट करायच्या अगोदरच सांगतो की तुम्हाला या ब्लॉग मध्ये खतरनाक मजा येणार आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग ना तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा बरं। आज महाशिवरात्री असल्यामुळे शर्ट वाईट आणि कॉलर टाईट करून आम्ही तिघं भाऊ निघालो आपल्या महादेवांचे दर्शन करायला। आणि आज तुमचं व शर्ट वाईट आणि कॉलर टाईट करून कसं दिसत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बरं। 320च्या स्पीड आम्ही पोहोचलो महादेव माळावर आल्यानंतर तर इकडे तिकडे न फिरता डायरेक्ट आलो आम्ही महादेवांचे दर्शन करायला आणि मग मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतले आणि मग दर्शन घेऊन परत निघालो आम्ही घरी जाण्यासाठी। आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला मोठा भाऊ घरी आला आणि पबजी खेळलं नाही असं कधी होऊ शकते। घरी आल्यानंतर 5 मिनिटात त्यांची सर्व गँग पबजी खेळणारी एका जागेवर जमा झाली। ते सगळं तर जाऊ द्या, पण पबजी खेळता खेळता चॅटिंग करते कोणी नाही न करत हे बघा आपला मोठा भाऊ पबजी मधलं मला काहीच कळत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं तुम्ही मस्तपैकी पबजी खेळा, तोपर्यंत आम्ही संत श्री सेवालाल महाराजांचे दर्शन घेऊन येतो। महाराजांचं मंदिर एवढं खतरनाक सजवलं होतं ना की तुम्हाला शब्दात पण सांगता येत। सर्व डेकोरेशन पाहिल्यानंतर मस्तपैकी संत श्री सेवालाल महाराजांचे दर्शन करून घेतले आणि म्हणून संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आमच्या गावात काढणार होते आज रॅली। आज तुमच्या भावाला खूप जास्त नाचायचं होतं, त्याच्यामुळे तुमचा भाऊ घरी आला आणि मस्तपैकी कपडे वगैरे चेंज करून घेतले। आणि भाऊ हे जे तुम्हाला दिसत आहे याला आमच्या इकडे म्हणतात कळस। आणि जेव्हा मुलगी नाही का रॅलीमध्ये चालते ना तेव्हा हे त्यांच्या डोक्यावर असलंच पाहिजे। आणि भाऊ या ब्लॉग मध्ये नाही का तुम्हाला सर्व माहिती तर देऊ शकत नाही कारण हा ब्लॉग खूप मोठा होता। दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला सर्व काही सांगणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या आयडीला आताच फॉलो करून घ्या।